अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, कैसे हैं आप सब? अल्हम्दुलिल्लाह सब खैरियत से होंगे। तो बहुत दिनों के बाद वीडियो चालू की है। आज है 15 अगस्त। अभी मुझे जाना है स्कूल में और ग्राम पंचायत में। यूट्यूबर दोघांना असे दाखवा ना यूट्यूबला. समी भाई बोलो कुछ तो. मी नाया आज त्याचा पहिला 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी अनेक राष्ट्रवीरांनी बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांच्या घराची त्यांनी राखरांगोळी करून घेतलेली आहे. अशा या सर्व राष्ट्रवीरांना मानवंदना देण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून आपण आता स्वातंत्र्यात पदार्पण केलेलं आहे. त्यात आपण सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांनी तिन्ही भाषेतून मराठी, इंग्रजी, गणित काही भाषणांची तयारी केलेली आहे. ते सुद्धा इथं आपल्या समोर प्रेझेंट करणार आहे. आणि मान्यवरांमध्ये जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांना सुद्धा इथे. आणि या कार्यक्रमानंतर अध्यक्ष भाषण होईल. अध्यक्ष भाषणानंतर आभार होतील आणि हा कार्यक्रम अशा प्रकारे इथे संपन्न होणार आहे. तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे, कारण कुटुंब जर व्यवस्थित चालवायचं असेल तर कुटुंबाची धुरा जबाबदारी एका प्रमुखावर आपण सोपवतो. त्याचप्रमाणे आता जर ग्रामपंचायतीचा हा कार्यक्रम आपल्याला इथं निर्विघ्नपणे यशस्वी करायचा असेल तर या कार्यक्रमात सुचवलेल्या अध्यक्षस्थानाला सर्वांना अनुमोदन आहे. धन्यवाद मॅडम. या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. धन्यवाद सर. लक्ष लक्ष बलिदानातून या दीप प्रगटला स्वातंत्र्याचा. लक्ष लक्ष बलिदानातून या दीप प्रगटला स्वातंत्र्याचा. भारतभूमीच्या प्रगतीचा हा प्रकाश व्हावा सर्व हिताचा. स्वातंत्र्य दिनाच्या मंगल समयी नतमस्तक मी गाणे गावे. स्वातंत्र्य दिनाच्या मंगल समयी नतमस्तक मी गाणे गावे. जीवन आमचे मातृभूमीच्या सेवेसाठी कामी यावे. जीवन आमचे मातृभूमीच्या सेवेसाठी कामी यावे. यांचं इथे मी स्वागत करते. आणि या ग्रामपंचायतीमध्ये संपन्न होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, त्याचबरोबर माजी सैनिक, जर कोणी आधी सैनिक असेल तर ते सुद्धा, ग्रामस्थ, परत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, परत आपल्या पोलीस पाटील, परत अजून कोणी ज्यांचा नामोल्लेख करणे इथं राहिलेला असेल तर असे सर्व या गावामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर, शिक्षक आणि माझा बालचमू या सर्वांचं मी या ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ध्वजस्तंभाचं पूजन करावं. प्रमुख पाहुणे आणि मान्यवर, कृपया आपण ध्वजस्तंभाचं पूजन करावं. बस यही बात हवाओं को बताए रखना. बस यही बात हवाओं को बताए रखना. रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. लहू देकर ही है शहीदों ने हिफाजत जिसकी. लहू देकर ही है शहीदों ने हिफाजत जिसकी.
ऐसे तिरंगे की हमेशा दिल में बसाए रखना, ऐसे तिरंगे को हमेशा दिल में बसाए रखना। हिंदू मुस्लिम सिख ईसाई जेथे बंधुभावाचे व्रत आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई जेथे बंधुभावाचे व्रत आहे, त्या सुंदर देशाचे नाव फक्त भारत आहे, फक्त भारत आहे। आणि अशा या भारत देशाचे आपण नागरिक आहोत। आपण आपलं सौभाग्य समजलं पाहिजे की अशा भारत देशामध्ये आपण राहतो ना। तर यानंतर कोणताही कार्यक्रम जर यशस्वी करायचा तर इष्ट देवतेला आपण अगोदर विनवणी करतो, त्यांचे शुभ आशीर्वाद घेतो। कृपया ज्यांच्या डोक्याला टोपी असेल त्यांनी संपूर्ण राष्ट्रगीत होईपर्यंत राष्ट्रध्वजाला मानवंदना सलामी द्यायची आहे। इतरांनी फक्त राष्ट्रध्वजाला सलामी देऊन हात खाली घ्यायचा आहे।
उपस्थित मान्यवरांना, माझ्या शाळेतील विद्यार्थी, बालचमू On the Independence Day, we all very good morning to the honorable chairman of the day, respected teacher, parents, and my all dear friends. I wish you all a very happy Independence. Pandit Jawaharlal Nehru and he was speech on the Independence Day in New Delhi. When people all over the world were speaking because Independence Day, we are celebrating 78th Independence Day of your country. Independence Day. बाई जरा साईड. तुझा पोरगा मोडे मोडे.
जय जय नहीं उससे पीछे हटेगी, नहीं उससे पीछे हटेगी, कुर्बानी दे जाएगी बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान की, नहीं उससे पीछे हटेगी, नहीं उससे पीछे हटेगी, कुर्बानी दे जाएगी बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान विद्यमान उपसरपंच आणि आजचे प्रमुख पाहुणे संजय कांबळकर आयशा इकडे बघ. सर्व सदस्य आमचे असे सन्माननीय सदस्य सर्व ग्रामस्थ आणि इथे उपस्थित असलेले आमचे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आयशा इकडे बघ, आयशा इकडे बघ. ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ आपला नाही खरोखर सर्व शिक्षकांचा कौतुक आहे आणि विशेष पुढच्या वेळी मला अपेक्षा आहे की मराठी शाळा विसापूर, मराठी शाळा आमची कांदोली, तसेच आणखीन जे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे वेगळी शाळा आहे त्या सर्व शाळेचे विद्यार्थी जे 26 जानेवारीला एक एक कार्यक्रम करतील अशी मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे ते सर्व शाळा इथे आपल्याला सहभाग घेतील. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचा शिक्षकांचे कामकाज करण्याची पाहणी केल्यानंतर आपण गेल्या वर्षी विचार केला होता 26 जानेवारीला की यावर्षी आंतरशाळा आपण विविध स्पर्धांचं आयोजन करणार आहोत ग्रामपंचायतच्या माध्यमातून. तर मी सर्व शिक्षकांची विनंती करतो की आपले जितके 5 शाळा आहेत त्या 5 शाळेच्या 5 शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये किमान महिन्यामध्ये एक कार्यक्रम अंतर 5 शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन तुमच्या पद्धतीने आयोजित करा. असे किमान 5 कार्यक्रम यावर्षी होणं अपेक्षित आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी लागणारं पारितोषिक आकर्षण बक्षीस जे काय लागेल ते ग्रामपंचायतच्या फिर हमने बहुत से फ़ोटो निकाले, फिर मुझे घर भी आना था, आसान घर पे था, स्कूल से आने के बाद तो मैं घर आ गई. लाइक शेयर एंड सब्सक्राइब करना ना भूले, इससे पहले